नमस्कार मंडळी. आज आपल्यासमोर येत आहेत भोंगेवाडी गावचे पैलवान. WWE ज्यांनी टोपी घालून मोठमोठ्या पैलवानांच्या चड्ड्या फाडल्या, असं हे 90sच्या पोरांचे लाडके जॉन भाऊ सोन्या आज आपल्यासमोर हजर आहेत. तरी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत करूयात. काय राहणार कसा आहेस? वाढलास रे तू? कापतीत जा की जरा. धन्यवाद धन्यवाद. काय म्हणतो की म्या कशा आहेत कर वाढत. धन्यवाद धन्यवाद. कसली गर्दी जमली माझी. लोक जायला रिकामेच पडलेत आजकाल. अरे वा, तुरकटवाडीचे पाटील बी आलेत की. वा वा वा, पोरीला बी संघ घेऊन आलेत वाटतं. अरे त्याचा लय मार खाल्ला होता मी एकदा. हां, त्यांनी मला उसाच्या पांदीत पकडलं होतं त्यांच्या पोरी संघ. आणि आता माझ्या पोरी संघ लगीन करा म्हणून मागं लागलेत माझे. पैसा दिसला की सगळेच म्हातारी तुम्हाला जावाई समजू लागलेत. जॉन, तुझ्याबद्दल आम्ही लहानपणापासून बघत आलो, ऐकत आलो. तू गावाकडे राहणारा अगदीच लाजाळू स्वभावाचा होतास. असंही ऐकले की बारकी पोरं तुझी चड्डी ओढून पडायची आणि तू रडत बसायचास. त्यानंतर तू मोठा पैलवान झालास. कसं केलंस तू हे सगळं? हे खरं आहे की लहानपणी मी लय शमना होतो. लय पोरायचा मार खायचो. पण यंदा काय झालं माहिती आहे का? मी या टमरेल घेऊन सकाळ सकाळ शेतात बसलो होतो आणि तिकडून राख्या आला आणि त्यानं दगड मारून माझ्या टमरेलातलं पाणी सांडलं. ते बघून माझ्या ढुंगणातली आग माझ्या मस्तकात गेली. तसाच खरकटी गाण घेऊन राख्याला उलटा पालटा केला. तेव्हापासून माझ्यात हिंमत आली आणि मी पैलवान बनायचं ठरवलं. मग रोज सकाळी 1 लिटर शेळीचं दूध आणि गिलासभर घोड्याचा मूत पिऊन तालमीला जायचो. असं करत करत आज एवढा मोठा पैलवान झालो. म्हणजे यावरून असं म्हणता येईल की प्रोटीन खाऊन बॉडी बनत नसते, तर कधी कधी आयुष्यात टमरेलही फुटायला पाहिजे.